हा आहे ABC ज्यूस आणि ABC कटलेट. आता तुम्ही म्हणाल ABC ज्यूस आणि ABC कटलेट हा काय प्रकार आहे? थांबा सांगते. कसं आहे? टेस्टी आहे? आता ABC मधलं ए म्हणजे काय? ए म्हणजे ॲपल आहे, बी म्हणजे बीटरूट आहे आणि सी म्हणजे कॅरेट. तर आता ज्यूस बनवण्यासाठी काय करायचं आहे, एक एक वस्तू घ्यायच्या सगळ्या. म्हणजे गाजर एक घ्यायचं, एक ॲपल घ्यायचं आणि एक बीटरूट घ्यायचं. ह्या तिघांना स्वच्छ धुवायचं. ॲपलचे फक्त बी बाजूला काढायचे, साल्ट काढायची नाहीत. बाकी गाजर आणि बीटरूटचं तुम्ही काय करू शकता, साल्ट काढायचे, त्यांना बारीक छोटे छोटे तुकडे करायचे सुरीने आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी ॲड करून मस्तपैकी त्याची प्युरी बनवून घ्यायची. आणि ती प्युरी बनवून झाली की ती मस्त वस्त्रगाळ करून घ्यायची. वस्त्रगाळ केल्यानंतर तुमचा ज्यूस तयार. पण ज्यूस तयार केल्यानंतर जो चोथा उरतो त्याला मी 2 वेळा फेकून दिले, पण तिसऱ्यांदा माझी फेकायची इच्छा न झाल्यामुळं हे कटलेट्स. तर हे कटलेट्स बनवण्यासाठी तो जो उरलेला चोथा आहे तो आधी सुरुवातीला घेतलेला आहे. त्याच्यावर मी दही ॲड केलेलं आहे. बाकीचे हे सगळे मसाले ॲड करून घ्यायचेत आपल्याला आणि गरजेपुरतंच पीठ टाकायचं आहे. म्हणजे जेवढं मळायला आपल्याला पीठ लागणार आहे त्या सारणाला तेवढंच पीठ ॲड करायचं. पाणी अजिबात वापरायचं नाही आहे. आणि असं मस्तपैकी गोळा पिठाचा बनवून घ्यायचा आणि अगदी लिंबाच्या साईजचे एवढे छोटे छोटे गोळे करायचे आणि त्याचे छानपैकी कटलेट्स तयार करायचे. बरं, थोडंसं साजूक तूप टाकून किंवा तेल टाकून तुम्ही कसंही तुम्हाला जे आवडेल असं मस्तपैकी छान शॅलो फ्राय करून घ्यायचे आणि खाऊ शकता. एकदम हेल्दी जेवण, असं जेवण नाही म्हणू शकत, पण हेल्दी स्नॅक्स असं तुम्ही 4 वाजता किंवा सकाळच्या नाश्त्यालासुद्धा खाऊ शकता. अगदी उत्तम आहार आहे. करून पहा आणि ज्यूस पण खूप अप्रतिम लागतो. तर पुन्हा कधीतरी ज्यूसची पण रेसिपी टाकेल. तोपर्यंत बाय बाय.